इंदू मिलची जमीन 6 डिसेंबर आधी हस्तांतरित करावी, मुख्यमंत्र्यांची आनंद शर्मांकडे मागणी. मुंबईत रेरोड स्टेशनजवळ लोकलच्या डब्याला आग, 6 जण जखमी झाल्याचं वृत्त. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा रिकामी करण्यासंदर्भात कोणतीही नोटीस मिळालेली नाही, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. आता बातम्या विस्ताराने. इंदू मिलची जमीन 6 डिसेंबर आधी हस्तांतरित करावी अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी इंदू मिल प्रश्नी आज पुन्हा एकदा आनंद शर्मा यांची भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेसचे काही खासदार आणि महाराष्ट्रातील मंत्रीही उपस्थित होते. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा मिळवत असताना सरकार पैशांचा विचार करत आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केलाय. काँग्रेसमधील नेत्यांची स्मारकं उभारताना कधी पैशांचा विचार केला का असा सवालही त्यांनी केला. मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावरील रेरोड स्टेशनजवळ लोकलच्या डब्याला आग लागली. या आगीत 10 प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना जे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवाजी पार्कवरची बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा रिकामी करण्यासंदर्भात कोणतीही नोटीस मिळालेली नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. मुंबई महापालिका प्रशासनानं महापौर सुनील प्रभू आणि संजय राऊत यांना एका दिवसासाठी दिलेली जागा तातडीने रिकामी करा अशी नोटीस दिली होती. कायद्याने आणि सरकारने शिवसैनिकांसाठी पवित्र अशा या जागेत हस्तक्षेप करू नये असंही राऊत यांनी म्हटलंय. लोकसभेत आज रिटेल क्षेत्रामध्ये एफडीआयच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. या चर्चेत भाजपकडून विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज भाषणाची सुरुवात करतील. आज आणि उद्या होणाऱ्या या चर्चेसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या संसदीय पक्षाची आज सकाळी बैठक झाली. त्यात उद्या होणाऱ्या मतदानाविषयी चर्चा करण्यात आली.